श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत एकनाथ कानफाट्याचे स्वामी प्रेम ही स्वामी चरित्रामधील अजून एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकल्याने जीवनाचे कल्याण होते आणि स्वामींची भक्तीही वाढते. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट येथे मोदीच्या घरात सेवेकरी मंडळी निजली होती. मध्यरात्री एकनाथ नावाच्या कानफाट्याने वामन बुवांच्या शेजारी निजलेल्या बळवंतरावांचे डोके दगडाने फोडले. त्यावेळी झालेल्या आरडाओरड्याने सर्व माणसे जागी झाली व मोठा गलबला झाला. इतक्यात स्वामी महाराजांच्या पलंगाजवळ सुंदराबाई निजली होती. तिच्या पाठीवर कानफाट्याने लाथ मारली तेव्हा एकच गडबड झाली. श्री स्वामी मात्र जसेच्या तसेच स्वस्थ बसले होते. काही माणसे गावात जाऊन पोलीस शिपाई व फौजदार यांना घेऊन आली. फौजदाराने त्या कानफाट्यास चांगली समज दिली, परंतु त्याला धरण्याचे एकाचेही सामर्थ्य झाले नाही. कानफाट्या हा इतका सशक्त होता की तेथे जमलेल्या 50 माणसांपैकी कुणीही त्याला पकडू शकत नव्हते. शेवटी भुजंगा, अप्पा सेवेकरी व काही पोलीस यांनी मोठ्या युक्तीने कानफाट्यास पकडले. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन गेले. कानफाट्या यांचे श्री स्वामींवर खूप प्रेम होते. कोणी गैर वाजले तर हा रागवत असे. ह्या घटनेच्या पूर्वी 2 दिवस विश्वंभर बुवा सेवेकरी यांच्याही डोक्यास कानफाट्याने मारून जखमा केल्या होत्या. श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय असे म्हटले असता कानफाट्या हा फारच रागावत असे. दुसऱ्या दिवशी प्रातकाळी स्नानाच्या वेळी श्री समर्थांच्या अंगावर गंगा घालण्यासाठी वामनबुवा गंगा घेऊन तेथे आले. मोठमोठी श्रीमंत मंडळी तेथे हजर होती. श्री समर्थ स्नानास बसले असता भक्त चोळप्पा व सुंदराबाई वामन बुवांना गंगा घालू देईनात. इतक्यात श्री समर्थ रागाने बोलले, जैनास व बोडकीस काय भितोस, गंगा आणून घाल. अशी आज्ञा होताच वामन बुवांनी महाराजांच्या अंगावर 1 हंडाभर गंगा घातली. त्यानंतर रेशमी भगवे वस्त्र स्वामींना निसवले. गंध वगैरे लावून वामन बुवांनी नमस्कार केला आणि बिऱ्हाडी गेले. वामन बुवा पुन्हा थोड्या वेळाने दर्शनास आले तर त्यावेळी त्या कानफाट्याला पोलिसांनी बांधलेला असून त्याला समर्थांच्या दर्शनास आणले होते. हा कानफाट्या समर्थांच्या दर्शना वाचून पाणी सुद्धा पीत नसे. तो समर्थांचा भक्त होता. त्याला समर्थ काहीच बोलले नाहीत, परंतु डोके फाटलेल्या मनुष्यास स्वामींनी रताळू उगाळून लावण्यास सांगितले. सायंकाळी वामनबुवा समर्थांपुढे कीर्तन करण्यास उभे राहिले. तोच स्वामी म्हणाले, फुकटचे कीर्तन कशास,
नैवेद्याचा तर ठिकाणा नाही. त्यानंतर आज्ञेनुरूप स्वामींना नैवेद्य अर्पण करण्यात आला. कानफाट्याला पोलीस घेऊन गेले, परंतु स्वामी कृपेने त्याला लगेच सोडण्यात आले. तो कानफाट्या काही लोकांना जो प्रसाद देत असे, त्याचे कारण स्वामींच्या सेवेकरी मंडळींमध्ये कुणी काही विचित्र वागले तर त्याला ते अयोग्य वाटत असे. त्याचा राग तो त्या सेवेकरी मंडळींवर काढत असे. त्याचे स्वामींवर फार निस्सीम प्रेम होते. स्वामींना जराही त्रास झालेला त्याला आवडत नसे. आपल्या श्रद्धास्थानाला कुणी धक्का लावला तर भक्ताला ते कधी सहन होत नाही. कोणी कसाई कोणी यौवन, नसे विचार संत जाणती भक्त मन. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पुन्हा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.